नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं असून आता या आठवड्यामध्येच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपा, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा खास स्पेशल रिपोर्ट. 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2 महिन्यांनी 9 ऑगस्ट 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. या विस्तारामध्ये शिंदेच्या शिवसेनेला 9 तर भाजपाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर 2 जुलै 2023 ला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या असून भाजप आणि शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते, पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भरत गोगावले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असून शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे ज्यावेळी सुरतला गेले होते त्यावेळी भरत गोगावलेंची शिवसेना प्रतोद म्हणून नेमणूक करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. भायखळा विधानसभेच्या आमदार असणाऱ्या यामिनी जाधव यांची देखील शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असून आगामी मुंबई महानगरपालिकाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यामिनी जाधव यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. भारतीय जनता पक्षाकडून 3 वेळा पुण्याच्या पर्वती मतदारसंघातून आमदार झालेल्या माधुरी मिसाळ यांच्या गळ्यामध्ये भाजपा मंत्रिपदाची माळ टाकण्याची शक्यता असून सध्या माधुरी मिसाळ यांच्याकडे भाजपाचं विधानसभेतील प्रतोद अशी जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाचे औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनाही भाजपाकडून मंत्रिपदाची संधी मिळू शकते. देवेंद्र फडणवीस यांचे OSD म्हणून अभिमन्यू पवार यांनी काम पाहिलं असून 2019 मध्ये ते भाजपाच्या तिकिटावर औसा विधानसभेतून विजयी झालेत. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते असणाऱ्या प्रवीण दरेकर यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद सांभाळलं आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणाची मंत्रिपदी वर्णी लागू शकते हे देखील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. अहमदनगर शहरातून विजयी झालेल्या संग्राम जगताप यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील युवा चेहरा म्हणून पाहिलं जात असून त्यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील वाई विधानसभेतून विजयी झालेल्या मकरंद पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असून त्यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील देवराळी विधानसभेतून विजयी झालेल्या सरोज आहिरे या राष्ट्रवादीतील अभ्यासू चेहरा म्हणून ओळखल्या जातात आणि यामुळेच त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. एकंदरीतच काय तर राज्य मंत्रिमंडळ चर्चांना उधाण आलं असून आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीतील 3ही पक्षांकडून कोणत्या चेहऱ्यांना संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. औचित्य असं होतं की सदिच्छा भेट होती, जिंकून आलो होतो. जिंकण्याच्या अगोदर देखील मी एक सदिच्छा भेट घेतली होती, तुम्हाला माहिती, आणि इथेच मी बाईट दिली होती. त्यामुळे त्यांच्या सदिच्छा, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे सर्व मिळालं होतं. त्यामुळे एक नक्कीच या पद्धतीची एक भेट घेणं, त्यांचे आभार मानणं हे होतं, ते मी मानायला आलो होतो इथे. सध्या तुमच्या खासदारकीला घेऊन हो, खूप मी हे पण असंच आहे ना की त्याबद्दल पण बोलले, पण ते मी आता तुम्ही मला माझे काही प्रश्न असतील ते मला विचारलं तर बरं होईल. ते काय बोलले बघ ते बोलतीलच, पण मला तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता तुम्ही. हा, मी आता त्या बोलतो ना. एक प्रामुख्याने एक त्यांनी काय सांगितलं की फोन मिळाला आणि त्या फोनमुळे हाईक होतं, तर ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना, जगाला पण कळेल. मोदी साहेब पण बोलले होते 400 पार, मग ते हे असं काहीतरी करता आलं असतं ना त्यांनी. तर त्यामुळे ते असं काय हाईक करता येतं मोबाईलच्या माध्यमातून, हे खरोखर सिद्ध केलं
तर देश नाही जगामध्ये कळू शकतं की असं होऊ शकतं म्हणून. तर त्यांनी प्रूव्ह करावं अशी माझी देखील विनंती आहे त्यांना. आणि कोर्टांमध्ये जाणार जायला काय लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी कुठेही जाऊ शकतो. त्या ठिकाणी आता माझं तर 8व्या वेळेचा हा टर्मचा हे आहे. काउंटिंगच्या इथे नेऊ नये. तुम्ही कोविडमध्ये पण असं म्हणाले होतात की कोविडच्या बाबतीमध्ये की बाहेर रस्त्यावर आलं नाही तर त्याला ते कायदा असतं. मोबाईल हा जनरली सर्वच जण मी बघितलं तर अनेक जणांकडे तुम्हाला मोबाईल टॉवर जर चेक केलं तर मिळेल की मोबाईल तुमच्यातले किती लोक आतमध्ये होते, त्यांच्याकडे किती मोबाईल होते. तुम्ही बघा ना, तुम्हाला पण माहिती त्यातनं येत होतं. पण ते हॅक केलं जातं हे जरा सिद्ध झालं तर त्यातनं खूप मोठं काही कळू शकतं. त्यामुळे त्यांनी ते सिद्ध करावं अशा पद्धतीने. हे कशा पद्धत झालं, मी तर सकाळपासून टीव्हीवरतीच आम्ही पाहत होतो. ज्या वेळेला 5:41 वाजता बघितलं की 2200 अमोल कीर्तीकर विजयी. हे विजयी कसे होऊ शकतात? जर मला इलेक्शन याच्याकडनं आपल्याला जे काही फेसबुकच्या माध्यमातून वगैरे सर्व कळत होतं तेच मला देखील कळत होतं टीव्हीच्या माध्यमातून वगैरे. तर आमच्याकडचा कोणी मोबाईल नेलं नव्हतं किंवा आपण प्रयत्न केला तरी कोणी नेलंय काय नेलंय आपल्याला कळूच शकत नव्हतं. ते त्यांनाही कळत असेल, ते त्यांच्या लोकांनी नेलं होतं, आमच्या लोकांनी कोण नेली असेल, कोणी याच्या टॉवरचं हे केल्यानंतर कळू शकेल. पण त्यातनं हॅक केलं जातं हे काय आहे ते जरा जगाला कळलं किंवा आणखीन बाकीच्यांना कळलं तर खूप बरं होतं. आणि ते कळल्यानंतर मी पण प्रयत्न केला की मी कोणाला सांगणार विचारणार तर तिथला आरो असेल किंवा आणखी कोणी असेल त्यालाच करणार की तुम्ही लोक कोणी असेल तर बाबा हे कसं काय चाललंय तुम्ही. तर आम्ही एबीपी माझ्यावाल्यांना फोन केला होता की तुम्ही हे कशा पद्धतीने सर्वांनी चालवलं. अरे 5:51 वाजता जर 1 लाख मताच्या वर जास्त मोजणी बाकी आहे आणि तुम्ही जिंकला हे कसं काय देऊ शकता. याचाच अर्थ आतून पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा सांगितलं गेलं असं. आणि म्हणून मी 5:51 नंतर 6 वाजता तिथे पोहोचलो. 6 वाजता पोहोचल्यानंतर मी तिथे त्यांना विचारायला गेलो. मी आत गेलो त्यावेळेला की हे कसं काय चाललंय. बोलतं आमची संपूर्ण प्रोसिजर चालू आहे, तुम्ही जाऊन बसा तिथे, आम्ही काही डिक्लेअर केलेलं नाही. मग हे कोणी डिक्लेअर केलंय सर्व असं हा देखील प्रश्न येतोय. आणि मग ते गुलाल उधळणं हे करणं ते करणं तुम्ही पाहिलं असेल, मोठे कटावट घेऊन गुलाल उधळणं वगैरे. हे मी घरून रागाने म्हणजे मला कळलं हे चुकीचं चाललेलं आहे. आणि म्हणून मी तिथे आलो. तिथे आल्यानंतर त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले ते त्यांच्याशी एक आहे. पण असं कुठलंही मी जाऊन त्या कोचवर बसलो होतो आणि पाहिलं की तुम्हाला एक माहिती आहे, पहिली बॅलेट पेपरची जी काउंटिंग असते ही सकाळी 8 वाजता झाली. म्हणजे त्यांच्या माहितीतनं आणि आमच्या पोलिंग एजंट जे गेले होते त्यांच्या माहितीतनं हे सर्व आपल्याला कळलं. आणि ती काउंटिंग संपल्यानंतर सर्वांकडे त्यांच्या जे प्रतिनिधी प्रत्येक सर्वांकडे टोटवली होती की 1550 मला मिळालेले आहेत, त्याच्यानंतर 1500 मतं ही त्यांना मिळालेली आहेत. हे सर्व पहिल्यापासूनही होतं, फक्त A+B करायचं होतं. आणि मग ईव्हीएम जी ज्या वेळेला त्यांनी चेक करायला घेतलं त्यावेळेला लास्टच्या वेळेला 1 ते प्लस होते, अमोल कीर्तीकर 1 प्लस होते. आता जर हॅक जर करायची होती तर मी प्लसने जाईन ना. हॅक जर करायची होती आणि मी 1 कशाला प्लसने मायनस जाईन. मी 1000 2000 4000 काय लाखांनी काय असेल ते त्यांनी प्लस जाईन. 1 ते होते आणि मला वाचवलं कोणी असेल तर बॅलेट पेपरने. बॅलेट पेपरची जी टोटल होती ती पहिल्याने जी केली होती ती नंतर A+B केली असेल आणि त्यातनं त्यांना 1501 वगैरे काय मिळाले होते. तो 1 आणि इकडचा 1 मायनस झाल्यानंतर 50 मधून 48 मताने प्लस झालं. आता 50 नंतर 48 मताने प्लस झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं प्रत्येक टेबलचं त्यावेळेला 20 उमेदवार आतमध्ये होते. त्यांचे प्रतिनिधी 20 लोकांचे काही जे असतील ते आतमध्ये होते. मी तर आतमध्ये नव्हतो. मग प्रश्न राहिला हॅक केला जातो की नाही. मोबाईल तर सर्वांकडे असतील, कोणी कुठे असतील तर तुमच्याकडे पण तिथे मोबाईल तुमची अर्धी लोक आतमध्ये मी पाहिली. माझ्याबरोबर देखील 2-3 लोक तुमची टीव्हीवाले आतमध्ये गेले होते, त्यांच्याकडे पण मोबाईल होता. मग ते पण हॅक करू शकतात का हा पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाहीये. काही आणि कोणतरी म्हटले शपथ घेऊन शकणं म्हणजे काय असं तर हा ती का आईची शपथ आहे का. ती का आईची शपथ आहे का. 4.5 लाख लोकांनी मतदान केलेलं आहे, निवडून दिलेलं आहे आणि ती कायद्याच्या दृष्टीने आहे. तुम्हाला कायदेशीर ज्या गोष्टी करायच्या त्या प्रत्येकाने कराव्या, त्यालाबद्दल काही नाहीये. आणि त्यामुळे अशा पद्धतीने निगेटिव्हिटी माझ्याबद्दल करणं हे का पुन्हा मुलाला कदाचित तिथून MLA उभा करायचं असेल. मग त्या MLA उभा करायचं आहे तर वायकरांच्या विरोधात आता मी तुम्हाला माहिती आहे मी त्या ठिकाणी माझी जी ताकद असेल कामाची ताकद
किंवा संघटनात्मक ताकद किंवा आणखीन काही मी जे काही चांगलं करेन त्याची ताकद ह्या 4 महिन्यात दिसून येईल ना. मला तर 13 दिवस मिळाले होते. याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट की सीएमच्या माध्यमातून त्यांना जो फंड दिला होता तो मी ऐकलं की 535 कोटीचा फंड त्यांना दिला होता. आता हा फंड आणि त्यांचं ते आणि त्यांचा मुलगा तोच वापरत होते. जे पदाधिकारी शिवसेनेचे किंवा ते नेते असल्या कारणाने त्यांची नेमणूक देखील त्यांनीच केली होती. मला माहित नाही माझ्या समोर बसलेला कोण, माझ्या बाजूला बसलेला कोण हा पदाधिकारी इकडचा आहे का तिकडचा आहे. हे माझं देवाची कृपा, मतदारांचे आशीर्वाद याच्यामुळे 13 दिवसामध्ये जे करता येईल, एक रेप्युटेशन होतं, कामाचा ब्रँड होता आणि त्या अनुषंगाने निवडून आला. तिथे गेल्यानंतर मी देखील कामच करणार आहे. मला दुसरं काहीच नाही. मी वर्कॉलिक आहे, अल्कोहोलिक नाही यांच्यासारखा, वर्कॉलिक आहे आणि त्यामुळे काम हेच माझं दैवत आहे, लोकांची कामं करणं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं किंवा मला काही करता येतंय किंवा असं काही नाही आहे. हे खोटा प्रचार चाललाय. हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा. कोर्टात जायचं तर कोर्टात जावं, जिथे जायचंय कायदेशीर बाजू मांडाव्या, पण खोटेपणा करू नये एवढंच माझी विनंती. आरोप जे आहे त्यांच्यावर दबाव होता, सारखे फोन येत होते, त्या वारंवार वॉशरूमला जात होता, असे सुद्धा काल आरोप करण्यात आले. संजय राऊतांनी आरोप केलेला आहे. एक कोणाचा दबाव होता, काय होता हे तर मी काय सांगू नको शकत नाही. तुमच्यावर आता तुमच्या मालकाचा दबाव असेल किंवा काय मी सांगू शकतो का? मालकाचा दबाव तुमच्या कोणावर आहे किंवा काही आम्ही बोलू शकतो का? असू शकेल तुमच्यावरती की हे द्यायचं नाही ते द्यायचं नाही काय असेल, हे मी काही बोलू शकत नाही. त्याचं मी माझ्या बाबतीमध्ये काय असेल त्यांनी मला वाटतं तिथे संपूर्ण कॅमेरे लावलेले आहेत, टोटली कॅमेरे लावलेले आहेत. सर्व कॅमेऱ्याच्या ऑन कॅमेरा संपूर्ण चाललेला आहे. एवढे पोलीस आहेत. 20 उमेदवारांचे, जो उमेदवाराने आमच्या त्या मोबाईलची तक्रार केली त्याला 1000 तरी मतं पडलेत का हो? बघा, त्याला 1000 तरी मतं पडलेत का? मग अशा पद्धतीने तो कंप्लेंट करतोय, तो कोणाच्या सांगण्यावरनं करतोय? उगीच हॅरेसमेंट करायची यामध्ये. त्यामुळे पारदर्शकतेने या मुंबई शहरातली, महाराष्ट्रातली, इंडियातलं हे झालेलं आहे. मग माझ्याकडनं जर असा मोबाईल असेल तर यांनी पण यांच्या इथे देखील जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत, त्यांचे खासदार आहेत, तिथे पण यांनी असा प्रयोग केलाय का? तो देखील त्यांनी सांगावा. हा, आता ते जर असे मोबाईलच्या बाबतीमध्ये हे जर करत असतील तर तुम्ही देखील तुमचा बॉडीगार्ड घेऊन वगैरे आतमध्ये आला, ते देखील चुकीचं आहे ना. हे 188 या नियमाच्या अनुषंगाने काय 500 रुपये दंड असतो असं काही नाहीये मोठं, पण त्याला खोटं देऊन त्याला कुठलं तरी वळण दाखवावं. असं वळण न दाखवता तुम्हाला कायदेशीर कुठल्या ज्या काही गोष्टी करायच्यात त्या कोणीही करू शकतो, ते नाही आणखी कोणी करू शकतो. त्यामुळे तुम्ही ते केल्या कारणाने आम्हालाही करायला लागलं. तर आम्ही कशाला केलं असतं? कोणाच्याबद्दल काय गरज आहे असं कोणाला हे करायचं? नाव घेत पारदर्शकतेने ह्या हिंदुस्थानमध्ये झालेलं इलेक्शन हे पारदर्शकतेने झाले म्हणून तुमची देखील लोक निवडून आली, ही लोक निवडून आले आणि मी देखील निवडून आलेले. ते तुमचा पराजय हा मोठेपणाने पचवायला शिकला पाहिजे. माझं जर असं तर मी नक्कीच त्याला शुभेच्छा दिल्या असता आणि मी ते म्हटलं. हरल्यानंतर देखील त्यांनी म्हटलं की मी सॉरी म्हटलं, कारण मी त्यांना हे केलेलं आहे. मला कोणालाच दुखवायचं नाहीये. याच्या अगोदर देखील मी कोणाला दुखवलेलं नाही, याच्या पुढेही मला दुखवायचं नाही. मी आलोय तर लोकांची कामं करण्यासाठी आलोय, म्हणून कोणाला तरी टार्गेट करायचं, हे टार्गेट करणं सोडून द्यावं अशी माझी विनंती आहे. तक्रारदाराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असं सांगितलं. तुम्ही जिंकून येण्यापूर्वीपर्यंत असं म्हटलं जात होतं की वायकर आमचाच माणूस आहे, फक्त आम्ही तिकडे पाठवलेला आहे. आता हे देखील आता काय आता म्हणावं याला, हे तुम्हीच सांगायचं. आता मी काय बोलत नाही. सर तक्रार त्यांना जे काय मी सांगितलं ना, कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत एसआयटी करावी, आणखीन काही असेल की जे काय असेल ते नक्की करावं. कोणी तक्रारदाराला धमक्या येत आहेत तुमच्या कार्यकर्त्यांकडनं असं त्यांनी मग तसे त्याच्या नावाने कोणी जे धमक्या देतात त्यांनी कंप्लेंट करावी पोलीस स्टेशनला. जाहीर झाली की यावेळेला गजानन कीर्तीकर यांचं देखील नाव पुढे आलं होतं की ते अमोल कीर्तीकर यांना छुपी मदत करतायत. त्यांचे स्टेटमेंट देखील होते. विजयानंतर त्यांच्याशी काही बोलणं झालं किंवा त्यांनी नाही बोलणं झालं, नाही झालं बोलणं नाही. सर, राज ठाकरे यांची आज भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती? या मी आत्ताच सांगितलं, ही सदिच्छा भेट होती. या सर्वच चर्चा होणार, काय झालंय काय चाललंय सर्वच होणार. त्यांची काय प्रतिक्रिया होती? नाही, मन की आणि जन की बात नाही. जी बोलतोय ते मी माझी बात सांगतोय. तुम्हाला मी मगाशीच म्हटलं ना की ह्या काही शपथ काय आईची शपथ किंवा वडिलांची शपथ किंवा आणखी कोणाची शपथ नाही, देवाची शपथ वगैरे नाही आहे. देवाची शपथ तिथे त्या कायदेशीर रूपाने असेल ती मी ती घेणारच आहे तिथे. त्यामुळे एक जिंकून आलेलं आहे, मला सर्टिफिकेट दिलेलं आहे. कायद्यामध्ये जे आहे ते रूल्स प्रमाणे सरळ चालणार आहे. नाही, विचारा जे काही विचारायचे ते बिंदास विचारा. हा
असं कायद्यात जे आहे ते होईल ना. कायद्यात मी पुन्हा पुन्हा तेच काय सांगू, कायद्यात जे असेल ते होणार. मी कायदा मानणारा मनुष्य आहे आणि जाणणारा देखील आहे. राज ठाकरेंनी काय नेमकं म्हटलंय आजच्या बैठकीमध्ये, कारण तुम्ही त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे, आज काय झालं नेमकं याचं? मी असं काही स्पष्टीकरण काय कोणाला दिलेलं नाहीये. तुम्ही विचारताय त्याला स्पष्टीकरण देतोय मी. राज ठाकरे काय म्हणाले? नाही, असं आता जी काही राजकारणाच्या वरती जी गोष्टी असतात त्याच चालणार. सर, मतमोजणीच्या वेळेला अनेक जण मोबाईल वापरत होते, तुमच्या देखील निदर्शनास आलं होतं माझ्या पण, मला पण दिसत होतं. आयोगाची जी यंत्रणा होती याचाच अर्थ अशी हितच नाही, संपूर्ण जेवढं मी आता आज 8 इलेक्शनला मी हे केलेलं आहे तर सर्व ठिकाणी तुम्ही पण घेऊन गेलेलं असणार असं नाहीये. तुम्ही नाही सांगू नका मला तुम्ही. सीसीटीव्ही संदर्भात देखील प्रश्न ते बघावं ना, ते आले सीसीटीव्ही मध्ये आले तर सीसीटीव्ही मध्ये काही जरी आलं किंवा कोणी बोललं किंवा काही केलं याचा काही त्या काउंटिंगशी की मतदानाशी हा काही संबंध नसणार आहे. मी ठाकरे गटाचा आणि कोणाचाही म्हटलेलं नाही, रडीचा डाव खेळू नये उमेदवाराला म्हटलेलं आहे. बदलत्या काळानुसार लोकांच्या महत्वाकांक्षांनी जगण्याच्या पद्धती बदलत आहेत. त्यानुसार लोकांची खरेदी करण्याची क्षमताही वाढत आहे. देशामध्ये मॉल संस्कृती आणि ऑनलाईन शॉपिंग वाढीला लागणं हे लहान व्यापाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरतंय. लहान व्यापारी हे एक प्रकारे देशाचा आर्थिक कणा आहेत. हे व्यापारी टिकून राहण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्टेशनरी, कटलरी आणि जनरल मर्चंट असोसिएशनतर्फे आयोजित व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार समारंभात बोलताना व्यक्त केलंय. व्यापाऱ्यांशिवाय जीवन अशक्यच आहे ना. ते कोविडमध्ये लोकांना कळलं. लोकांना कोविडची एवढी दहशत होती, म्हणजे खरी व्यापाऱ्यांनाही होती, पण व्यापाऱ्यांना दहशत होती तरी सुद्धा लोकांना वस्तू मिळायला पाहिजेत म्हणून लोकांनी उघडलं. त्याचे नियम होते, त्याच्या समोर ते रांग लावायला लागायची. किती प्रकार झाले 2 महिन्यात, 2-4 महिन्यात. बरं, थोडी रांग वाढली किंवा पोलीस फटके मारायचे, पण सगळं करून आणि सगळ्यांनी मास्क लावून उत्तम सेवा केल्यामुळे कोणीही या देशात भुकेलं राहिलं नाही. हे किराणा मालकांचं सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. याला महत्व आहे. पण त्यांनी जे सांगितलं त्यातलं सूत्र एवढंच आहे की बस सचोटी, विश्वास आणि दिलेला शब्द पाळणं, एवढ्या 3 गोष्टी या कुठल्याही व्यापाऱ्याला महत्वाच्या असतात. म्हणजे मला अनेक जण ॲमेझॉनच्या संबंधात जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्यांचं सगळ्यात लोकांना काय आवडतं की परत देता येतं, नाही पसंत पडलं तर परत पाठवता येतं. तर ही सुद्धा महत्वाची बाब आहे. आणि पण लोकांना पहिल्यांदा जे मला आठवतं सहज, आता आधी याच्या संबंधात सांगतो, आपण सगळे व्यापारी आहात. ज्या वेळेला किशोर बियाणींनी बिग बाजार काढला, दॅट वॉज द फर्स्ट रियल ऑर्गनाइज मार्केट, रिटेल. आणि ऑर्गनाइज रिटेल मार्केट झाल्यावर सगळ्यांना वाटलं की आता व्यापारी बंद होणार, आता किरकोळ व्यापाऱ्याचं चालेल कसं, होईल कसं. मग पुढे असं झालं की आता तो ऑनलाईन आलं. ऑनलाईनचा परिणाम आहे तो मी सांगतो जरा. ऑनलाईनचा निश्चित परिणाम आहे, पण एक आपण लक्षात घेत नाही की आपला देश सुद्धा, काल मी मैदान सिनेमा पाहत होतो, ते 62 साली आपल्याला फुटबॉल गोल्ड मेडल मिळालं एशियाडमध्ये. त्याला इतकी वर्ष झाली. आता त्यावेळेला 43 कोटी लोकसंख्या होती, आता 143 कोटी झाली. त्यामुळे गिराईक पण वाढतं ना. म्हणजे एवढं कुठली खेड्या आणि अर्बनायझेशन झाला, त्यामुळे खेड्यातून माणसं तालुक्याच्या गावी आली. 10,000 वस्तीची आता एवढी मोठी गावं झालीत आणि तिथेही मोठा व्यापार उदीम आहे. Tier 3 and Tier 4 cities are the biggest gainer in retail trade. रिटेल ट्रेडमध्ये त्याचा मोठा वाटा आहे आज.
आणि म्हणून लोकांना ॲस्पिरेशनल परचेस करायचे असतात. लोकांना आता आकांक्षा आहे, जास्त खर्च करायची तयारी आहे. आणि हल्ली आता काय झालं, मोबाईलमधूनच धडाधड पैसे देता येतात. त्यामुळे हे जगात कुठे नाही बरं का. म्हणजे मी अमेरिकेमध्ये पहिल्यांदा 85 साली गेलो, त्यावेळेला आमचे मित्र मला न्यायला आला होता आणि आम्ही जाऊन त्यांनी ATM मधून पैसे काढले. तर आपल्याकडे त्याचं काही नाव पत्ता सुद्धा नव्हता. त्यामुळे ATM मधून पैसे काढले हे मी बँकेत असूनही आश्चर्य वाटत होतं. आणि त्याचं आता तो इथे आला तर तो म्हटलं इथे कोणी क्रेडिट कार्ड वापरतच नाही, ATM मध्ये कोणी जातच नाही, कारण सगळेजण फोनवरूनच पैसे देतात. म्हटलं फोनवरून पैसे भाजीला वगैरे देतात, चहाला देतात, पण आत्ता बैल पोळ्याच्या दिवशी आमच्या गल्लीत एक बैल आला, त्यालाही QR कोड लावलेला होता. त्यामुळे जितके व्यवसाय कराल तेवढे चालणार आहेत. कारण 3 वैशिष्ट्ये आहेत जी ऑनलाईनलाही जमत नाहीत आणि जी ऑर्गनाइज मार्केटलाही जमत नाहीत. एक म्हणजे लोकांना ऑनलाईन मध्ये कापड असं हात लावून घेता येत नाही, टेक्स्चर पाहिल्याशिवाय कापड आनंद वाटत नाही घेतलेला. गव्हात सुद्धा असा हात घालून घ्यायला काय आनंद असायचा त्यावेळेला. आणि कुठलीही गोष्ट आमच्या इथे तर छोटं कुणाकडे गेलं तिथे दुकानामध्ये तर तो द्राक्ष असेल तर 2 द्राक्ष देणार, चव पहा म्हटलं. असं टेस्ट करणारं कुठलं ऑनलाईनवाला करू शकत नाही. त्यामुळे आपलं स्थान जाणार नाही, पण आपल्याला नाविन्याचा शोध घ्यावा लागेल. नवीन प्रथा आहेत. म्हणजे जसं आपण सेवा देतो पर्सनलाइज, यांनी सांगितलं असं 6 ते 10 चालवतो, पण त्यांना तिथे चांगला व्यापार आहे. त्यामुळे आपल्याला नवं शोधत राहावं लागेल, नव्या पद्धती अंमलात आणाव्या लागेल. आणि आपण उधारी देतो विश्वासावर, ती तर कोणीच देऊ नाही शकत. त्यामुळे हेही आपलं एक मोठं वैशिष्ट्य आहे. घरपोच सेवाही आहेत आता. फक्त आता ऑनलाईनमुळे काय झालं आहे की मास बार्गेनिंगमध्ये त्या मोठ्या कंपन्या किती स्वस्त देऊ शकतात, हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे. आणि हा विषय आणखी सिरियसली मांडला गेला पाहिजे. कारण शेवटी खेडोपाडी आणि देशामध्ये 6 लाख गावामधले कोट्यावधी किरकोळ विक्रेते हा आपला प्राण आहे, तो वाढणार आहे, चांगलं होणार आहे. पण काही संरक्षणाची निश्चित जरुरी लागेल. आणि त्यामुळे आपला एक प्रतिनिधी निवडून गेलाय आणि आम्ही सगळे तुमचेच प्रतिनिधी आहोत. त्यामुळे सगळी तर हे नवं शोधत राहावं लागतं. आता यात थोडं उत्पादनही आहे, थोडं हेही आहे, पण नव्या सेवा, नव्या पद्धती, एक शेवटचा मुद्दा मला निश्चित सांगायचा आहे की आपल्याला पूर्वी जाहिरात असायची हो पुण्यातल्या प्रसिद्ध दुकानाची, आमची दुसरीकडे कुठेही शाखा नाही. म्हणजे हे काय वैशिष्ट्य आहे का? मॅकडोनाल्ड म्हणजे काय हो? वडापावच ना. मग प्रभावाल्यांना नसतं करता आलं का? पण लक्षात घ्या, हा म्हणजे ती एक फिल्म आहे, ही OTT प्लॅटफॉर्मवर पहा. मॅकडोनाल्ड नावाची एक डॉक्युमेंटरी आहे की ते दोघे भाऊ होते, चांगलं हे करायचे, वडापाव करायचे आणि ते वेगवेगळ्या बाजाराच्या दिवशी सोमवारी इथे, मंगळवारी तिथे, बुधवारी तिथे असं जाऊन यायचे आणि विकायचे. पण मग एक माणूस, लोक म्हटलं तुम्ही आमच्याकडे आठवड्यांनीच येता, असं नाही, जरा रोज मिळेल असं बघा ना काहीतरी. मग ते म्हटले नाही, आम्ही एवढंच करतो. तेही तसेच होते, आम्ही एवढंच करतो, आम्ही असंच देणार. पण मग एक माणूस त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं हा वेडेपणा आहे आपलं, तुमचं इतकी चव हाताला चांगली आहे, त्याचं स्टँडर्डायझेशन करू. आणि स्टँडर्डायझेशन म्हणजे किती केलं आहे? आता जगात आपण 50,000 मॅकडोनाल्ड आहेत, पण चव टोमॅटो सॉसची असो व बटाट्याची असो एकच असते. जगात कुठेही गेलं तर जिथे जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना काय खावं कुठे वाटलं तर पटकन मॅकडोनाल्ड पाहून जातो, कारण तो ब्रँड झाला. आणि ब्रँड होतो जसं मला म्हणून येवले चहापासून सगळ्यांचं खूप अभिनंदन करायचं की त्यांनी लवकर, हा आमचा मेंगडे, शिवराम मेंगडे हा साधा नगरसेवक, त्याच्या आधी किर्लोस्कर कमिन्स मधला कामगार, पण त्याच्या मुलांनी दुर्गा कॅफे सुरू करून ते आता
शेकडो झाली दुर्गा कॉफी. हो, तर ते हे इतकं याला महत्व आहे, पण स्टँडर्ड पाहिजे, ते तसंच राहायला पाहिजे. आणि म्हणून एक शेवटचं तेवढं माहिती सांगतो की ते म्हणजे बटाटे सुद्धा शेतकऱ्यांशी करार करून ठिकठिकाणी त्याच बियांचे बटाटे होतात, त्याच बटाट्याच्या तशाच फोडी होतात, ती मशीन सगळ्यांकडे तशीच असतात. त्याचं जे तळण्याचं तेलाचं हे असतं त्याचं एका ठराविक टेम्परेचरला इतकं ठराविक वेळ असं सगळं असतं आणि कुठेही बदलच होत नाही. म्हणजे इतकं जेव्हा स्टँडर्डायझेशन होतं त्यावेळेला मग लोकांना खात्री येते की अरे हा तोच पदार्थ आपल्याला मिळणार आहे. 50,000 मालक आहेत पण नाव एकच आहे, मॅकडोनाल्ड. तर हे जे आहे हे नवं रूप आहे. आपला व्यवसाय इथे बसणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो, तुमचा व्यवसाय 100, 200, 500 ठिकाणी होईल इतका मोठा संभवत आहे, कारण लोकांना नवं हवं आहेत सेवा. राज्यात एकीकडे मराठा आंदोलनाचा प्रश्न जो आहे तो चिघळलेला पाहायला मिळतोय. जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते आणि त्यानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा तितकाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात ठिकठिकाणी विविध ओबीसी नेते जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत. पुण्यात सुद्धा मंगेश ससाणे जे आहेत ते उपोषणाला बसलेत. आज त्यांच्या उपोषणाचा तब्बल 5वा दिवस आहे. मात्र या 5 दिवसांमध्ये कुणीही त्यांची दखल घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं नाहीये. सरकारतर्फे कुणी आलेलं नाही, प्रशासकीय अधिकारी कुणी आलेले नाही आहेत. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांची परिस्थिती खरं तर आज खूप खालावलेली आहे. मात्र थोडंसं बातचीत करण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. सर, तुम्ही उपोषणाला बसलेले आहात, काय नेमकी मागणी करताय आणि आज 5वा दिवस आहे, तब्येत तुमची खालावतीये, काय मागणी आहे तुमची आता? आमची एकच मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा किंवा ओबीसी आरक्षण संपवणारा हा सगळे सोयरेचा जो अधिसूचना आहे तर ती अधिसूचनाच रद्द करण्यात यावी. त्याचा अध्यादेश किंवा त्याचा JR जर रूपांतर केला तर 1 ते 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये SC ST OBCचं आरक्षण संपुष्टात येणार. दाखल्यांचा सुळसुळाट होईल. महत्त्वाच्या कायद्यांमध्ये सगळे सोयरे, गणगोत, सोयरीक असले ढोबळमानाचे शब्द टाकून तुम्ही घटनेचा अपमान करताय. आज राज्य सरकारवर अशी वेळ आली की राज्य सरकारचे कायदे आणि ते कायद्यातले शब्द जरांगेसारख्या व्यक्तीचं ऐकून टाकले जातात. ही महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळं जर हा सगळे सोयरेचा अध्यादेश आला तर राज्य सरकारला ओबीसींचा उद्रेक पाहायला मिळेल. नक्कीच सगळे सोयरे हे जो अध्यादेश निघाला होता किंवा यावरती मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू आहे त्याच्याच विरोधामध्ये हे सगळे ओबीसी नेते जे ते आता एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. आणखीन काही आंदोलक सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. काय सांगाल, आंदोलन चालू आहे खूप दिवसांपासून, जवळपास आज 5वा दिवस आहे, कुणीही दखल घेतलेली नाही आहे. मागण्याही तुमच्या स्पष्ट आहेत, मात्र तिकडे मनोज जरांगे पाटील सुद्धा याच मागण्या लावून धरलेल्या आहेत. तुम्ही विरोधात बोलताय, काय होईल नेमकं वाटतंय? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी ह्या सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करतो की मागे आजपर्यंत 58 मोर्चे निघाले. त्यावेळेस आमच्या ओबीसी समाजाने ह्या सर्व आंदोलनातील मोर्चातील लोकांना खाण्यापिण्यापासून ते झोपण्यासाठी सुद्धा जागा, सर्व प्रकारचं सहकार्य आम्ही केलं. त्यांच्या आरक्षणाला आमचा आजही विरोध नाही. त्यांना 10% आरक्षण जे सरकारने जाहीर केलं पण ते त्यांनी नाकारलं. ह्याच्यामधून एकच गोष्ट स्पष्ट होते की त्यांना ते आरक्षण, फक्त आमचं राजकीय आरक्षण त्यांच्या पोटामध्ये खूप दुखतं आहे. आमच्या राजकीय आरक्षणावरती घाला घालण्यासाठीच हे आज जरांगे नावाचं भूत उभं करण्यात आलेलं आहे. आणि त्या भूताला इतका प्रचंड मान्यता या सरकारने दिली की त्याच्यासाठी हेलिकॉप्टर काय, विमानं काय, पार सरकारी अधिकारी, कोर्टाचे न्यायाधीश काय, सगळेजण तिथं त्याच्या पाया पडत आहेत. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे आज आपण आपला स्वतः भारताला प्रगतीकडे जाणारा देश म्हणतो, मग ही प्रगतीकडे चाललेत का अधोगतीकडे चाललेत असा मला प्रश्न पडतो आहे. दुसरी गोष्ट, आता त्यांनी परवा दिवशी आमच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रयत्न केलेला आहे.
संघर्ष योद्धा नावाचा चित्रपट काढला. त्या चित्रपटामध्ये भुजबळ साहेबांच्या बद्दल जे चित्रीकरण करण्यात आले, जी वाक्यरचना करण्यात आली, त्याच्यावरती सरकारने ताबडतोब बंदी घालावी. अन्यथा आम्ही आमच्या OBC समाजातर्फे थिएटरमध्ये जाऊन आम्ही तो चित्रपट बंद पाडू. छगन भुजबळ या सगळ्यामध्ये सक्रिय आहेत, OBC नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं आहे का? ते स्वतः भेट वगैरे देणार आहेत किंवा पंकजा मुंडे वगैरे येणार आहेत ते? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, आम्ही आमच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेलो आहोत. आता ह्या नेत्यांनी म्हणजे सर्वच पक्षाचे, भुजबळ साहेब तर आमचेच आहेत, त्याच्याबद्दल काही वादत नाही. भुजबळ साहेब आमच्याशी रोज संपर्कामध्ये आहेत, फोनवरनं आम्हाला सर्व काही सूचना देत असतात. पण बाकीचे नेते हे त्यांना त्यांच्या राज्यसभेच्या मंत्रिपदासाठी तिथं भांडतात एकमेकाशी, ते करायला त्यांना वेळ आहे. पण आज जो तुमचा मतदार आहे OBC वर्ग, की जो 60% आहे, ज्याच्या जीवावर तुम्ही आज मंत्री होत आहे, त्यांना त्यांच्याकडे बघायला वेळ नाही. आता या सगळ्यामध्ये पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? जर कोणी इकडे फिरकलं नाही, दखल घेतली नाही आंदोलनाची, तर किती दिवस अजून आंदोलन असंच चालू ठेवणार? नाही, आंदोलन मग आम्ही पुढे कंटिन्यू चालू ठेवणार. जोपर्यंत सरकार दखल घेत नाही आणि त्यावरती काही तोडगा काढत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. आंदोलन करायचं मागं कारण काय, जो अशिक्षित माणूस मनोज जरांगे हा माणसं गोळा करून हे करतो आणि त्याला गव्हर्नमेंट भेटते आणि भेटेन काही बोलून ते पुरवते, असं कुठं असतं का? आम्ही गेल्या 15 वर्षापूर्वी महाराष्ट्रातून यांचे खासदार किती, आमदार किती, नगरसेवक किती, मंत्री किती, यांच्या दूध गिरणे किती, दूध साखर कारखाने किती, सर्व A to Z गव्हर्नमेंटला दिलेले 4101 पानाचं दिलेलं आहे. मराठा समाजाचं काय काय नाही या महाराष्ट्रात ते सर्व गोळा करून दिले. त्याच्यानंतर मग त्यांना शंका आल्यानंतर मग त्यांनी पुढं समिती मराठा OBC समिती स्थापन केली. त्या समितीचे अध्यक्ष नारायण राणे होते. नारायण राणे बी ज्यावेळेस पुण्यात आले महाराष्ट्रातून, त्यांना बी आम्ही इतकी निवेदन दिली की जवळजवळ इथून पुण्यातून आम्ही 2101 निवेदन दिले त्या टायमाला नारायण राणेंना सुद्धा, ज्यावेळेस ते मंत्री समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यावर बी काय झालं नाही. त्यानंतर आत्ता मध्ये OBCचे आंदोलन झाले, तेव्हा GR काढला होता OBCचा, तेव्हा त्या टायमाला सुद्धा आम्ही आत्ता सगळे स्वराज्याबद्दल काय मत द्या असं विचारलं तर OBCचे जवळजवळ 10 लाख निवेदन गेलेलं आहे. त्याचा विचारच करत नाही. 10 लाख महत्त्वाचे, ते पहिलं दिलेलं आम्ही ते महत्त्वाचं का? हे काल जरांगे म्हणला सगळे सोयरे करा लगेच, ही 3 मंत्री तिथं गेले तर हा म्हणले. म्हणजे हे जे तुम्ही 10 लाख निवेदन माहितले त्याच्याबद्दल का बोलत नाही, ते का झाकून ठेवलं बाजूला आणि दुसरंच पुढं चाललं. या आंदोलनाला महिलांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे काही महिलांशी सुद्धा बातचीत करणार आहोत. ताई, तुम्ही आंदोलनाला बसलेले आहात, तिकडे मनोज जरांगे पाटील सुद्धा आक्रमक झालेत, इकडे OBC नेते सगळे आक्रमक झालेले आहेत. मागणी मान्य होईल असं वाटतंय का आणि किती लावून धरणार आहात ही मागणी? मागणी आम्ही लावून धरू असा प्रश्न नाही, आम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे. जरांगे पाटील बसलेत म्हणून आम्ही बसलो हा विषयच नाही आहे. हे आमच्या हक्कासाठी आहे. हे OBC VGNT आमच्या सगळ्यांच्या हक्कासाठी चाललेलं आहे. तो जरांगे कोण, कुठला, काय, आम्हाला काय घेणं देणं आहे. आम्हाला ज्या मंत्र्यांनी दिलेले आदेश आहे सगळे सोयरे, हा आम्हाला नको आहे. त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतो आहोत. त्याची आज आम्ही होळी केलेली आहे आणि त्याचा आम्ही आक्षेप घेतो त्या गोष्टींचा आणि म्हणून आम्ही इथे बसलेलो आहोत. आता जर ही मागणी मान्य नाही झाली तर आणखीन किती मोठ्या स्वरूपात आंदोलन पाहायला मिळेल? आत्ता फक्त इथे मर्यादेत दिसतो आहोत, पण या जर मागणीचा विचार केला नाही आणि सरकारने याच्या पुढे काही जर पावलं घेतली नाही, आज फक्त होळी केली, उद्या काय करू, किती आक्रमक होऊ हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. आम्ही अगदी रस्त्यावर उतरण्याची सुद्धा आमची पूर्ण ताकदीने तयारी आहे. याची सरकारने दरबारी नोंद घ्यावी. मनोज जरांगे पाटील यांच्या एका शब्दावरती संपूर्ण मराठा समाज एकवटला आणि इतकं मोठं आंदोलन उभं राहिलं. OBC समाजामध्ये थोडंसं कुठेतरी गटबाजी वगैरे आहे, त्याचा फटका बसला आंदोलनाला असं वाटतं? नाही, गटबाजी नाही, OBC सगळे एकच आहे. OBC समाज हा एकत्र आहे आणि OBC ह्या जो आहे त्याच ह्याला तुम्ही धक्का देत असेल तर म्हणून आम्ही हा उपोषण सुरू केलं आहे ना. आणि हे उपोषणाचं जरांगेला जेवढा अभ्यास नाही आहे तेवढा हा योगेश ससाने यांना आहे. ते वकील आहेत
त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे, त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास केले म्हणूनच त्यांना माहिती गोष्ट पडली की ही गोष्ट आपल्या ओबीसी समाजाला घातक आहे, म्हणून ते बसलेले आहेत इथं. आणि आज हा यंग पोरगा, एवढा तरुण पोरगा इथं 5 दिवस झालं उपाशी बसलाय, पाणी पित नाही, खात नाही, त्याची तब्येत खालवली, तरी सरकारचा कोणी येत नाही काय, किंवा कमिशनर ऑफिसमधलं बी कोणी येत नाही. ह्या गोष्टीची आम्हाला खंत वाटते. नक्कीच खरं तर हे जे आंदोलन आहे ते पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एक्झॅक्ट मागच्याच बाजूला चालू आहे, मात्र तिथून सुद्धा कुणीही दखल घेण्यासाठी आलेलं नाही आहे. ताई, काय सांगाल, इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आता उभारलेलं आहे, खूप मोठी लढाई आहे अजूनही. खरं सांगायला गेलं तर जसे मराठा नेते अनेक मंत्रिमंडळात आहेत, आपल्या म्हणजे नेते आहेत, प्रॉपर निवडून गेलेले आहेत, तसेच ओबीसी नेते सुद्धा आहेत, मात्र या सगळ्या आंदोलनात तितकेसे पाहायला मिळत नाहीत असं वाटतं का तुम्हाला? खरं तर आत्ता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये 32 हे मराठा समाजाचे खासदार आहेत, 6 हे कुणबी आहेत आणि 26 हे मराठा समाजाचे आहे. इथेच आपल्याला लक्षात येत आहे की कोणाकडे सत्ता आहे. मराठा समाज हा प्रत्येक दूध संघ असो, बँका असो, सगळ्याच ठिकाणी हा समाज आहे. मग हा एवढा पुढारलेला समाज असून तुम्ही तो मागास आहे असं कसं काय म्हणता? कोर्टाचं 650 पेजेसचं जजमेंट आहे यावर की तो मागासलेला समाज नाही आहे. आज कोणत्याच क्षेत्रात तो मागासलेला नाही आहे. आमच्या भटक्या विमुक्त जातींना जायला पण स्मशानभूमी नाही आहे, आमच्या लोकांना राहायला घरं नाही आहेत, याचा विचार सरकार करत नाही आहे. परंतु ज्यांच्याकडे पहिलंच आहे पण त्यांना अजून देण्याचा तो प्रयत्न चालू आहे, कारण की मुख्यमंत्री हा मराठा समाजाचा आहे. आमच्या 450 जाती आहेत, त्यामुळं त्या 450 जाती एकत्र यायला थोडा वेळ लागेल, पण जर त्या एकत्र आल्या तर ह्या सरकारचं काय होईल हा सरकारने विचार करावा. आत्ताच तुम्ही लोकसभेचा मुद्दा उपस्थित केलात. खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलन जे होतं, आरक्षणाचा मुद्दा जो होता, त्याचा फटका बऱ्यापैकी सत्ताधाऱ्यांना बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे याच कारणामुळे मागे राहिले कुठेतरी. विधानसभा येऊ घातलेल्या आहेत, विधानसभेमध्ये ओबीसी समाजाच्या मतांचा फटका बसू शकतो का जर हे आंदोलनाला तितकीशी दाद मिळाली नाही सरकारकडून? हे पहा, कुठेही झरांगे फॅक्टर चाललेला नाही आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात झरांगे होता, मग उत्तर प्रदेशामध्ये काय झरांगे होता का? मग तिथे का फटका बसला? हे बीजेपीला फक्त महागाईमुळं फटका बसलेला आहे, बाकी याचं झरांगे फॅक्टर कुठेही चाललेला नाही आहे. मग ओबीसी फॅक्टर चालेल का विधानसभेत? नक्कीच चालेल, कारण आमचा ओबीसी आता खरोखर खऱ्या अर्थाने जागृत झालेला आहे. आणि यावेळेस आमचे आमदार हे 288 असणार, म्हणजे त्यापैकी आमचे 60% असणार म्हणजे असणार, कारण ओबीसी पूर्ण जागा झालेला आहे. खरं तर हे आंदोलन जे आहे 5 दिवसांपासून चालू आहे. आज सकाळी या ठिकाणी सगळे सोयरेचा आरक्षणाचा जो GR होता त्याची होळीसुद्धा करण्यात आली. खूप मोठ्या संख्येने दिवसभर या ठिकाणी आंदोलक येत आहेत, भेटी देत आहेत, ओबीसी नेते सगळे आता एकवटल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे खरं तर आत्ता जसं आपल्याला एका आंदोलकर्त्या ताईंनी सांगितलं की विधानसभेमध्ये ओबीसी फॅक्टर हा या सरकारला जड जाऊ शकतो असं त्या म्हणताना पाहायला मिळतात. ओबीसी नेत्यांची संख्या खूप मोठी आहे राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. त्यामुळे हे सगळे नेते एकत्र येऊन आता कुठेतरी ओबीसी समाजाचं आरक्षण बचाव हे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा मिळणार का, की मग मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन त्यांनी जो मुद्दा लावून धरलाय तो मुद्दा लावून धरण्यात ते पुन्हा एकदा यशस्वी होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. राजरत्न जोंधळेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. पिंपरी चिंचवड शहरातील दत्तनगर परिसरातील नागरिकांनी SRA अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सर्वे करण्यासाठी विरोध केला आहे. नागरिकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांचा विरोध असतानाही पोलिसांनी नागरिकांनाच ताब्यात घेत दडपशाही केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. दत्तनगर परिसरात उभारला जाणारा SRA प्रोजेक्ट कोणत्या बांधकाम व्यावसायिकामार्फत उभारला जातोय, कुणाला या SRA प्रकल्पातील घरं मिळणार आहेत याबाबतची कोणतीही कल्पना न देता गुंडांच्या मदतीनं सर्वे केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सगळ्या भावना आता आपण सगळे पाहतो आहोत आणि या भावना लक्षात घेता कुठेतरी यांच्या बोलण्यातून हे जाणवतंय की नागरिकांना विश्वासात घेतलेलं नाही किंवा त्यांना या प्रकल्पाची व्यवस्थित सविस्तर माहिती दिली नाही. त्या मान्यता देत असेल तर बघू, नाही तर त्यांचं काही नाही. माझ्याकडे अख्खा पुरावा आहे, मी माझं बघत.
मी शारदा राजू बनसोडे, राहणार दत्तनगरमध्ये. SRF प्रकल्प हे 6 महिन्यापासून आमच्या एरियात आलेला आहे. मी 4 महिन्यापूर्वी सुद्धा सरांना सांगितलं, निलेश घटनेकर सरांना, की सर आमच्या लोकांचा बऱ्यापैकी विरोध आहे. विरोध कसा आहे ते म्हणले की तुमच्या लोकांनी 50% फॉर्म भरले. ते फॉर्म कसे भरले, कुठल्या पद्धतीने भरले, तुम्ही कधी येऊन चौकशी केली का, तुमच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली का? नाही. आपल्याला कुठे आंदोलन अग्रेसिव्ह करायचं नाहीये. आम्हाला इथंच पाहिजे, इथंच पाहिजे. आमचं आम्हाला येत बरं. किती दिवस खायचं आम्ही? पैसे नाही, कामं नाही. कशाला खायचं आम्ही? कुठे खायचं? आम्ही एवढं आणि फॉर्म कसे भरले मॅडम ते पण सांगते. चला तुमचं त्यानं भरलाय, तुमचा नाही भरला, तुम्ही नाही भरले, तुमचं घर उठल, पुन्हा तुम्ही बेघर होत जाल, असं म्हणून घरात बसून फॉर्म भरले. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 262 रिक्त पदांसाठी पोलीस भरती आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 265 रिक्त पदांसाठी जवळपास 15,042 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये 2 तृतीयपंथी उमेदवारांचा देखील समावेश आहे. लेखी परीक्षा आणि मैदानी शारीरिक चाचणी अशा 2 टप्प्यात परीक्षा होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरती 19 जून ते 10 जुलै दरम्यान होणार आहे. इंद्रायणी नगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल या ठिकाणी मैदानी परीक्षा चाचणी आयोजित करण्यात आली आहे. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना काही अडचण आल्यास त्याचं निराकरण स्थानिक पातळीवर करण्याची सोय देखील करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पोलीस भरती सुरू होत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा ही भरती सुरू होत आहे उद्यापासून. एकूण आपल्याकडे 262 इतकी रिक्त पदं आहेत आणि ह्या रिक्त पदांच्या अगेन्स्ट आपल्याकडे जवळपास 15,000 इतके ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. आणि भरतीचे टप्पे असे आहेत की सुरुवातीला कॅन्डिडेट्स जे येतील त्यांची फिजिकल मेजरमेंट होईल, त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातील, त्यानंतर फिजिकल इव्हेंट्स ग्राउंडवरती होतील आणि मग शेवटी तिथे लेखी परीक्षा होईल. आपण प्रत्येक दिवशी 500 इतक्या उमेदवारांना बोलत आहे आणि त्या 500 उमेदवारांची आज 500, उद्या 500, परवा 500 असे आपण स्पेस आउट केलेले आहेत. जी आपली भरती होणार आहे ती संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर हे जे महानगरपालिकेचं आहे तिथे होणार आहे. तिथे सगळ्या सोयी व्यवस्था आहेत. जर पाऊस आला तर सर्व उमेदवार आणि पोलीस भरतीतले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सोय आहे की तिथे थांबू शकतात, कोणी भिजणार नाही. आणि जर कडक ऊन पडलं आणि यथाकदाचित कुणाला डिहायड्रेशन झालं तर त्याचीसुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे. आपले डॉक्टर्स आहेत तिथे आणि त्याचबरोबर जे लागणारं ग्लुकोज आणि बाकी गोष्टीसुद्धा आहेत, म्हणजे त्याची इमिजिएट ट्रीटमेंट करता येईल. बाहेरच्या बाजूला केळी व इतर गोष्टी खाण्याच्यासुद्धा सोयी करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे जरी पाऊस अथवा कडक ऊन जरी पडलं तर त्याची काही गैरसोय होणार नाही. या वेळेला टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर होत आहे भरतीमध्ये. मागील काही भरत्यांमध्ये इम्पर्सोनेशनचे प्रकार घडले आणि पोलीस केसेसही त्याच्यामध्ये दाखल करण्यात आले. आता आपण प्रत्येक कॅन्डिडेटचं बायोमेट्रिक घेत आहोत. तर बायोमेट्रिक्समुळे इम्पर्सोनेशनचा काही विषयच राहणार नाही. आपला जो तेथील ट्रॅकसुद्धा आहे जिथं आपण आउटडोर इव्हेंट्स घेतो आहे तो सिंथेटिक असल्यामुळे चिखल होण्याचाही काही तिथे विषय नाही आहे. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी रिहर्सलसुद्धा तिथे घेतलेले आहेत. आमचे ॲडिशनल CP परदेशी साहेब या संपूर्ण भरती प्रक्रियेचे इन्चार्ज आहेत. त्यांनीसुद्धा सर्व रिहर्सल्स, साधन सामुग्री, लागणारी इक्विपमेंट, RFIDचा पण वापर होतो आहे, टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर होतो आहे. तर ती भरती उद्यापासून सुरू होईल आणि शेवटचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर जे उमेदवार क्वालिफाय होतील त्यांची लिस्ट लागेल. पहाटे 4 वाजता प्रक्रियेला सुरुवात होईल. त्याचा ॲडव्हान्टेज असं होतं की ऊन नसतं, कारण जर स्काय एकदम जर आकाश क्लिअर असेल तर थोडी गरमीचे पण हे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे 500 उमेदवार आपल्याला प्रोसेस करायचे. तर ते त्याप्रमाणे आपण त्यांना प्रोसेस करून घेऊ. तर पहाटे लवकर सुरू होत आहे.
या चाचणीमध्ये तृतीयपंथी उमेदवार सुद्धा आहेत का? आणि आहेत 2 आहेत तृतीयपंथी उमेदवार, त्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. हे बघा, ॲप्लिकेशन्स ना कोणी महाराष्ट्रातला माणूस कुठे अप्लाय करू शकतो, त्याच्यामुळे ते तसं सांगता येणार नाही. सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या ठिकाणांहून अर्ज येतात. असं नाही आहे की पिंपरी चिंचवडमधल्यांनीच पिंपरी चिंचवडमध्ये अप्लाय केलेलं आहे. त्यांना ते मुभा आहे. 5 ठिकाणी अर्ज हे भरता येतात आणि त्यांना कुठल्याही 5 ठिकाणामधून कुठल्याही ठिकाणावरून वंचित राहू नयेत असं सुद्धा टाईम टेबल करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जर पाऊस पडला ॲडजस्ट करता येतात आणि समजा पाऊस आला आणि त्या दिवशी जर चाचणी घेता आली नाही तर त्यांची ती डेट ॲडजस्ट करून देण्यात येईल, जेणेकरून कोणालाही भरतीपासून तो वंचित राहणार. 2022 आणि 23 सालची जी पोलीस भरती होणार होती त्याचं नोटिफिकेशन आता 2024 मध्ये आलेलं आहे. त्यामुळे 2022-23 मध्ये जे उमेदवार वयाच्या अटेमध्ये पात्र बसत होते त्याच विद्यार्थ्यांना आता सुद्धा संधी मिळाली पाहिजे, ज्यांची वयाची अट आता पूर्ण झालेली आहे. मात्र तेव्हाचं वय कन्सिडर केलं जावं या सगळ्या मागणीसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एक मोठा मोर्चा आणि आंदोलन या सगळ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं होतं. तेच काही विद्यार्थी माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याशी नेमकी त्यांची मागणी काय आहे हे जाणून घेणार आहोत. काय मागणी करताय तुम्ही? आंदोलन केलं इतकं मोठं, खूप मोठ्या संख्येने जमा झाला होता तुम्ही, नेमकी मागणी काय? मॅडम, जी आता 17,741 जी भरती निघाली आहे त्या भरतीमध्ये जेवढी मुलं आले तेवढे 22-23ला एज अवेलेबल आहे त्यांचं. आता 31 डिसेंबर 2023ला जो वयवाढीचा GR आहे, जे कोविडमध्ये 2 वर्ष शिथिल दिले तो GR आता संपला. म्हणजे 31 डिसेंबर 2023ला ज्यावेळेस अधिवेशन झालं त्यावेळेस अधिवेशनात आपले गृहमंत्री बोलले की ज्या मुलांचे एज बार होणार आहेत त्या मुलांना आपण विशेषतः 31 डिसेंबरच्या अगोदर भरती काढण्याचे ही करू, म्हणजे काढून घेऊ. तर ती काहीतरी ACBCचं आरक्षण, त्याच्यानंतर राजकीय भूकंप यामुळं जे भरती निघाली प्रोसेस तिला 2 ते 3 महिने विलंब झाला. त्यामुळे ही मुलं कोण 2 दिवसांनी कोण 2 महिन्यांनी एज बार झालेले आहेत की ह्यांना फक्त वय वाढ न पाहता फक्त एक विशेष संधी म्हणून पाहिलं जावं, एवढीच शासनाकडे आमची मागणी आहे. या मागणीसाठी तुम्ही कोणाची भेट घेतली का? कुठल्या राजकीय नेत्यांना भेटलायत का? महाराष्ट्रातील 288 आमदारांची आम्ही भेट घेतली. 288 आमदारांना पण आम्ही निवेदन जर काम होत नसेल ह्यापेक्षा दुर्दैव कोणती गोष्ट नाही. आम्ही गृहमंत्री साहेब, आमदार, खासदार, विशेष व्यक्ती, मुख्यमंत्री साहेबांची एवढी सगळ्यांची भेट घेऊन सुद्धा आम्हाला न्याय मिळून झाला आहे. आम्हाला फक्त विशेष एक संधी पाहिजे, नाहीतर 1.5 लाख मुलांचं नुकसान आहे महाराष्ट्रात. महिला उमेदवारांची संख्या सुद्धा खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी. काय सांगाल तुम्ही, किती वर्षांपासून प्रयत्न करता आणि या एका संधीचं महत्त्व काय आहे तुमच्या? खरं तर 3 वर्षापासून प्रयत्न करत आहे. गेल्या वेळेस मी एका मार्कने गेले म्हणजे पोलीस भरतीला, आणि ही खरं तर ही भरती वयोमर्यादेवर निघालेली आहे आणि 22-23ची भरती आहे ही. तर जर डिसेंबरमध्ये ॲड निघाली असते तरी आमच्यावर वेळच आली नसती, पण ही ॲड मार्च महिन्यात निघाले, 2024मध्ये मार्च महिन्यात निघाले आणि GR नुसार आम्ही पात्र आहोत. आम्ही असं पण नाही की पात्र नाहीत. तर फडणवीस साहेबांनी नागपूर अधिवेशनात बोलले होते की एकही मुलांचं नुकसान होऊ देणार नाही, तर तुम्ही तुमचा शब्द पाळा आणि आम्हाला न्याय द्या आणि वेबसाईट चालू करा, आमचे फॉर्म भरा आणि 2 महिने पोलीस भरती पुढे ढकला, कारण की जेणेकरून आम्हाला भी वेळ भेटेल मग ग्राउंड अभ्यास करण्यासाठी. कारण की हे वयवाढीच्या मुद्द्यामुळे आमचं मनस्थिती ठीक नाही अजिबात. आम्ही होतंय की नाही आम्ही ह्या टेन्शनमध्ये आहोत. तर त्यामुळे आम्हाला पण वेळ द्या आणि भरती वेबसाईट चालू करून फॉर्म भरायला सुरुवात करा. काय नेमकी मागणी करताय? खूप वर्षांपासून तुम्ही या सगळ्यासाठी प्रयत्न करता आणि आता कुठेतरी थोडंसं नैराश्य आलं असेल की भरती होणार की नाही या मार्गासाठी, त्यामुळे ही मागणी किती लावून धरणार आहात? सगळे एकत्र येऊन काही मोठं आंदोलन वगैरे उभारणार? हा मोठं आंदोलन आम्ही उभा करणार आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही उपोषण करू. कारण 2 महिन्यात आम्हाला ग्राउंड निघणार नाही, कारण पावसामुळे ना पाय फ्रॅक्चर वगैरे होणार, हे ते असं चालणार नाही. त्याच्यामुळे ना आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार जोपर्यंत ना JR रद्द होत नाही आणि आमचे 2 महिने भरती पुढे जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच ठेवणार आहे. आणि आज ना JR आलाच पाहिजे की 2 महिने रद्द झाला पाहिजे आणि 2 महिन्यांनी ना हे भरती पुढे ढकलली पाहिजे. एवढंच आम्हाला गृहमंत्र्यांना विनंती आहे. उद्यापासून ग्राउंड सुद्धा सुरू होत आहे, तुम्ही सगळे मात्र या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहात. कुठेतरी संधी हुकतीये की काय अशी चिंता वाटते? काय नेमकं मागणी करणार आहात? गृहमंत्र्यांनी तुम्हाला म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी असं बोललं होतं, हे जर आश्वासन पूर्ण नाही केलं तर काय करणार? आम्ही आता उपोषणात बसणार आहे. जोपर्यंत आम्हाला संधी प्राप्त होत नाही तोवर आम्ही काय उठणार नाही. आम्ही मला वाटतं 1,000-2,000 मुलाचे इथं आलो आहे
आम्ही जोपर्यंत आम्हाला संधी भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून काय उठणार नाही. काय सांगाल तुम्ही, तुमच्या काय भावना आहेत? आता खूप वर्षांपासून प्रयत्न करून सुद्धा अशा प्रकारे काही तांत्रिक अडथळ्यांमुळे तुम्हाला इथे संधी मिळत नाहीये. जसं की ही जी भरती निघाली फक्त ही वयवाडीवाल्या मुलांमुळे निघाली. कारण त्यांनी अगोदर पण निवेदन द्या, हे निवेदन इकडं तिकडं म्हणजे फडणवीस साहेबांना दिले निवेदनं की भरती घ्या म्हणून. आमचं वेळ संपत आले ना, त्याच्यामुळं मग त्यांनी सांगितले. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा म्हणजे की एसीबीसीची कास्ट सर्टिफिकेट ज्या मुलांना ज्यांचं वय बसतंय ते पण आज भरतीला पात्र नाहीत, कारण त्यांना एसीबीसी सर्टिफिकेट भेटलंच नाही. कशामुळे भेटलं नाही तर ते त्यांचं विधान आपलं लोकसभा निवडणुका, त्याच्यानंतर तहसीलमध्ये जे कामं लावले त्यांच्या अधिकाऱ्यांना, कुठं आयडेंटिटी कार्ड बनवायचे हे ते, त्यांनी इकडं लक्ष दिलं नाही. जसं की मग 15 एप्रिल लास्ट दिवस होता ना फॉर्म भरण्याचा, त्यामुळं मग त्या दिवशी काय ओपनमधून काय मुलांना वाटलं ओपनमधून फॉर्म भरावं, पण त्या दिवशी ईमेलला OTP पण येत नव्हतं आणि काहीच नव्हतं. आता जवळपास हे जे मुलं आहेत वयवाडीवाले हे 7-8 महिने झालं पाठपुरावा करतायत. या मंत्र्यांकडे जाय त्या मंत्र्यांकडे जाय, सर्वांना निवेदन द्या. जवळपास 188 आमदारांना यांनी निवेदन दिले, पण हे सरकार झोपलेलं आहे. हे काही उठत नाही सरकार. असं सरकार पाहिलं नाही कधी. आणि नक्कीच यांना विधानसभेमध्ये आम्ही यांच्या जागा दाखवून देऊ. 18,000 आम्ही पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत. जरी करता याच्यामध्ये फॉर्म भरलेले मुलं नाहीत, पण त्यांचं पण म्हणणं आहे की भरती आता घ्यायला नको. कारण विधानसभेला हे 18 लाख उमेदवार आणि यांच्या घरचे पण एका घरचे 10 जर पकडले तर असे मिळून जवळपास 1 करोड मतदान आम्ही करणार नाही यावेळेस, आणि यांच्याला जागा दाखवून देणार. नक्कीच आपण पाहतोय की या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल लाखांच्या घरामध्ये आहे. इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांचं केवळ एका संधीमुळे नुकसान होऊ शकतं, आणि जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही आमरण उपोषणाला बसू, किंवा मग येणारी जी विधानसभा निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्या आणि आमच्या घरच्यांच्या मतांचा फटका इथल्या सत्ताधाऱ्यांना बसू शकतो, अशा प्रकारचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला. त्यामुळे आता तरी या विद्यार्थ्यांना सगळेच सत्ताधारी पक्ष हे सिरियसली घेणार का, सरकार सिरियसली घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. वसईमध्ये आज झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप करणारी आहे. दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये हत्या होते आणि लोक बघत राहतात. 10-15 लोक आजूबाजूने जात आहेत, परंतु ते लोक नुसतेच बघत आहेत. हे सगळं चित्र विदारक आहे. कारण बऱ्याचदा कायद्याचा बडगा जो आहे तो चोर सोडून संन्याशाला फाशी देणारा असा कायदा आहे की काय असं वाटायला लागतं. कारण मदत करायला आलेल्या माणसांना मग विनाकारण आपल्यालाच पोलिसांच्या जास्त पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील की काय, या भीतीने बऱ्याचदा पोलीस अशा कुठल्या भांडणांमध्ये किंवा अशा कुठल्या फंदात न पडणं लोक जास्त पसंत करतात. आणि त्यामुळे त्या हत्येच्या समयी एकही माणूस मदतीला तिच्या जायचा प्रयत्न करत नाही. एक माणूस जाताना दिसतोय परंतु त्याची शक्ती कमी पडते, इतका कदाचित तो इसम रागात असावा. पण या निमित्ताने मुंबईलगतच्या भागामध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरालगत इतकी गंभीर आणि इतकी भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या लॉ अँड ऑर्डरवर प्रश्नचिन्ह लावणार आहे. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलच्या सहज सोपं विश्लेषण या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2024ची लोकसभा निवडणूक ही केरळमधल्या वायनाड आणि उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली मतदारसंघामधून लढवली होती. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र नियमानुसार, कायद्यानुसार जर 2 जागांवरून निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवरून जर विजय संपादन झाला तर नियमानुसार 15 दिवसाच्या आतमध्ये कोणत्या तरी एका जागेवरून राजीनामा द्यावा लागतो. त्या ठिकाणी पुन्हा पोटनिवडणूक लागत असते आणि त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक होऊन दुसरा प्रतिनिधी जो आहे तो त्या ठिकाणी निवडला जातो. राहुल गांधींसाठी रायबरेली की वायनाड ही निवड करणं जसं कठीण होतं तसं काँग्रेस नेतृत्वासाठी ही निवड करणं जे आहे ते कठीण होतं. मात्र नियमानुसार राहुल गांधींना 2 पैकी 1 जागा जी आहे ती सोडावी लागणार होती. अखेर काँग्रेस नेतृत्वानं हा निर्णय घेतला की राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली मतदारसंघामधून खासदार राहतील, तर केरळमधल्या वायनाडच्या जागेवरून जे आहे ते राहुल गांधी राजीनामा देतील आणि रिक्त होणाऱ्या या जागी जे आहे ते काँग्रेस नेत्या
प्रियंका गांधी वाड्रा ज्या आहेत त्या लोकसभेची निवडणूक लढतील. या निमित्तानं प्रियंका गांधींची जी आहे ती सक्रिय राजकारणामध्ये एंट्री होईल. त्याचबरोबर गांधी परिवारामध्ये तिसरा खासदार जो आहे तो देखील प्रियंका गांधींच्या रूपाने जर त्यांचा वायनाडमध्ये विजय झाला तर गांधी परिवाराला मिळेल. राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेलीचीच निवड का केली, यामागे नेमकं काय कारण आहे किंवा काँग्रेसची नेमकी काय रणनीती आहे तेच आपण या सहजसोप्प विश्लेषण या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 2014ला जर आपण पाहिलं तर 2014 मध्येही राहुल गांधींनी 2 ठिकाणाहून निवडणूक लढवली होती, ज्याच्यामध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघ आणि केरळ मधला वायनाड मतदारसंघ जो आहे तो वायनाड मतदारसंघाचा समावेश होता. अमेठी आणि रायबरेली हे गांधी परिवाराचे पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. स्वतः राहुल गांधी यांनी 2014 पर्यंत अमेठीचं तर सोनिया गांधींनी रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्याचं पाहायला मिळालं होतं. 2014 मध्ये जेव्हा राहुल गांधींनी 2 जागांवरून निवडणूक लढवली त्यावेळी राहुल गांधींचा अमेठीमधून भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी धक्कादायकरित्या पराभव केला. त्यावेळी स्मृती इराणी या जायंट किलर आपल्याला ठरल्याचं पाहायला मिळालं होतं. पारंपरिक मतदारसंघामधूनच राहुल गांधींचा अमेठीमधून पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र दुसऱ्या बाजूला केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी हे विजयी झाले होते. 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा अमेठी की रायबरेली असा सस्पेन्स असताना पुन्हा एकदा राहुल गांधी अमेठीमधून लढतील असं बोललं जात होतं. अमेठीमधूनच राहुल गांधी निवडणूक लढवतील किंवा मग एक चर्चा अशी आली होती की राहुल गांधी केवळ वायनाडच्या एका जागेवरून निवडणूक जी आहे ती निवडणूक लढवतील. मात्र निवडणूक अर्ज भरण्याच्या काही तास अगोदर काँग्रेस नेतृत्वाकडून उमेदवारांची एक सूची जाहीर झाली, उमेदवारांची एक यादी जाहीर झाली आणि राहुल गांधींचं नाव हे रायबरेली मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित झालं. तर गांधी परिवाराचे निकटवर्तीय असणाऱ्या KL शर्मा यांना अमेठीमधून उमेदवारी जी आहे ती मिळाली. रायबरेली हा मतदारसंघ जो आहे तो अनेक वर्षांपासून गांधी परिवाराचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचं पाहायला मिळतं. ज्यावेळी पहिली लोकसभा निवडणूक झाली होती त्यावेळी 1952 मध्ये फिरोज गांधी हे रायबरेली मतदारसंघामधून निवडून गेले होते. पुढे इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी ते अगदी 1999 पासून ते 2019 मध्ये पर्यंत सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जे आहे ते प्रतिनिधित्व केल्याचं पाहायला मिळतं. आता सोनिया गांधींनी जेव्हा निर्णय घेतला की यापुढे सोनिया गांधी या सक्रिय राजकारणामध्ये राहणार नाहीत, सोनिया गांधी या निवडणूक लढणार नाहीत आणि सोनिया गांधी या राजस्थानमधून राज्यसभेवर विजयी झाल्या. त्यानंतर रायबरेलीसाठी प्रियंका गांधी की राहुल गांधी ही चर्चा पुन्हा एकदा काँग्रेस वर्तुळामध्ये रंगताना पाहायला मिळाली होती. कदाचित असं देखील बोललं जात होतं की अमेठीमधून प्रियंका गांधी लोकसभेची निवडणूक लढतील आणि त्या लोकसभेमध्ये जातील. मात्र त्या निवडणुकीमध्ये त्यांनी KL शर्मांना काँग्रेसने उभं केलं आणि KL शर्मा हे विजयी झाले. त्यांनी स्मृती इराणी यांचा या निवडणुकीमध्ये पराभव केला. तर इकडे रायबरेलीमध्ये राहुल गांधी हे विजयी झाले, मोठ्या फरकानं राहुल गांधी हे विजयी झाले. केरळच्या वायनाडच्या जागेवरही राहुल गांधी मोठ्या फरकाने विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता राहुल गांधींनी वायनाडची जागा जी आहे ती वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि केवळ रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी हे खासदार म्हणून राहणार आहेत. मात्र रायबरेलीचीच निवड करताना का राहुल गांधींनी केली? ज्या केरळमधल्या वायनाड मतदारसंघानं पडत्या काळामध्ये म्हणजे अमेठीमध्ये पराभव होऊनही राहुल गांधींना खासदारकीचा बहुमान दिला, त्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींनी राजीनामा देण्याचं कारण काय? तर याचं प्रमुख आणि पहिलं कारण असं सांगितलं जातं की अर्थातच आपण मगाशी जसं बोललो तसं रायबरेली हा मतदारसंघ गांधी परिवाराचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळं पारंपरिक मतदारसंघ ताब्यात राहावा यासाठी राहुल गांधी हे रायबरेलीचे खासदार असणार आहेत आणि त्याची निवड त्यांनी केला असल्याचं पाहायला मिळतंय. सोबतच दुसरं कारण जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेशमधल्या जनतेचा विश्वास काँग्रेसकडे पुन्हा खेचून आणण्यासाठी राहुल गांधी हे रायबरेलीमधून खासदार राहतील. आता असं मी का म्हटलं तर 2019च्या निवडणुकीमध्ये रायबरेलीची एक जागा सोडली, दुसरी एकही जागा काँग्रेसला मिळाली नव्हती. तुलनेमध्ये
2024च्या निवडणुकीमध्ये 6 जागांवर काँग्रेस विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळं रायबरेली मतदारसंघातून जर राहुल गांधी खासदार राहिले तर उत्तरेकडच्या राज्यांमध्ये आणि प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं वर्चस्व निर्माण करण्यामध्ये काँग्रेसला त्याचा फायदा होईल आणि म्हणून राहुल गांधी जे आहेत ते या मतदारसंघामधून खासदार राहण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। एकेकाळी जर आपण बघितलं तर समाजवादी पक्षाचा बहुजन समाज पक्षाचा मायावतींच्या बालेकिल्ला म्हणून उत्तर प्रदेश पाहिला जात होता। मात्र मधल्या काही काळामध्ये योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले। उत्तर प्रदेश हा भाजपाचा बालेकिल्ला असा समजला जात होता। मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या 80 जागी निवडणूक झाली होती त्या 80 पैकी केवळ 30-32 जागांवरच भाजपाचा विजय झाला। त्यामुळं सपा आणि काँग्रेस आघाडीला तिथं जो आहे तो मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं। इंडिया आघाडीला तिथं 43 जागांपर्यंत यश जे आहे ते यश मिळाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीतच उत्तर प्रदेश ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेसने ही रणनीती केली असल्याचं जे आहे ते बोललं जात आहे। याखेरीज अनेक कारणं जी आहेत ती राहुल गांधींनी काँग्रेस नेते म्हणून रायबरेलीची निवड करण्यामागे जी आहेत ती दिली जातात। अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या राहुल गांधींनी रायबरेलीची निवड करण्यामागे जे आहेत ते दिलं जातात। एकंदरीत जर आपण बघितलं तर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला मोठा धक्का जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळालं। कारण 400 पारचा नारा देणारी भाजपा जी आहे ती आपल्याला स्वबळावर सरकार स्थापन करू पाहणारी भाजपाला जी आहे ते मित्रपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन जे आहे ते करावं लागलं। एनडीएचं सरकार स्थापन करावं लागलं। त्यामुळं काँग्रेसला पुन्हा एकदा नवसंजीवनी जी आहे ती या निकालानं मिळाली असं जे आहे ते बोललं जात असल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यामुळं राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघामधून खासदार राहण्याचा निर्णय जो आहे तो घेतल्याचं पाहायला मिळालं। नेहमी साधारणतः असं म्हटलं जातं की केंद्रात जाण्याचा रस्ता जो आहे तो उत्तर प्रदेशमधून निवडला जातो। म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्या उत्तर प्रदेशमधून विजयी झाल्या होत्या। राजीव गांधी पंतप्रधान झाले ते उत्तर प्रदेशमधून विजयी झाले होते। भाजपामध्येही अटल बिहारीजी वाजपेयी उत्तर प्रदेशमधल्या मतदारसंघामधून विजयी झाले होते। इकडे राहुल आता सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते देखील वाराणसी मतदारसंघामधून आहेत, जो वाराणसी मतदारसंघ उत्तर प्रदेशमध्ये येतो। त्यामुळे नेहमी साधारणतः असं बोललं जातं की सत्तेकडे जाणारा रस्ता जो आहे, दिल्लीच्या सत्तेकडे जाणारा, केंद्रात जाणारा रस्ता जो आहे तो उत्तर प्रदेशामधून जातो। आणि यामुळं काँग्रेससाठी उत्तर प्रदेश जे आहे ते महत्वाचं राज्य असणार आहे। आणि यामुळेच राहुल गांधींनी जी आहे ती उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली मतदारसंघाची निवड जी आहे ती केली असल्याचं पाहायला मिळत आहे। अशी अनेक साधारणतः कारणं जी आहेत ती राहुल गांधींनी रायबरेलीमधून खासदारकी ठेवण्यामागची सांगितली जात आहेत। मात्र आता मग प्रियंका गांधींना वायनाडमधून उमेदवारी दिली गेली। प्रियंका गांधींचा केरळसाठी काय फायदा होणार? तर अर्थातच गांधी परिवारातून नेतृत्व असल्यामुळं तिथे काँग्रेसच्या विजयाचा मार्ग जो आहे तो सुकर होऊ शकतो आणि त्यामुळे प्रियंका गांधींना तिथे उमेदवारी जी आहे ती दिली गेली असल्याचं बोललं जात आहे। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।